नमस्कार. आज आपण मौजा राजूरवाडी तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील आपले शेतकरी श्री महादेवरावजी चौधरी यांच्या शेतावरती आहोत आणि गेल्या 3 वर्षापासून हे उत्कृष्ट पद्धतीने तुरीचं बीजोत्पादन कार्यक्रम घेत आहेत. तर आपण ह्या बीजोत्पादन कार्यक्रमाच्या मला वाटते पूर्वी आपण या इथे आत्मा अंतर्गत आपण एक शेतीशाळा सुद्धा घेतली होती आणि त्या शेतीशाळेमध्ये आपण तुरीचं कापणी 3 वेळा करायची हे सांगितलं होतं आणि आवर्जून तो प्रयोग ते दरवर्षी इथे करतात. इथे आपले चांदेवार साहेब आहे आणि ते आत्माचे आहेत. तर त्यांच्या माध्यमातून ती शेतीशाळा झाली होती. तर मी त्यांना असं विचारेन की गेल्या 3 वर्षापासून आपण जे हे तुरीचं कार्यक्रम घेत आहोत तर मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं की इथे अतिशय चांगल्या पद्धतीने पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अति उत्कृष्ट घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून काय काय बदल केला आणि कुठल्या जातीचं आपण तूर बियाणं लावलं हे थोडं आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं. मागच्या वर्षी मी तूर लावली. त्या तुरीमध्ये अति पाऊस पडल्यामुळे तुरी मर रोग येऊन तुरी मेल्या. त्याच्यामुळे माझं मागच्या वर्षी काही जमलं नाही. यावर्षी मी बेड केली आणि बेड केल्यामुळं त्या बेडवर लावून केल्यामुळं पावसाची काही चिंता राहणार यावर्षी पाऊस नाही आला. परंतु मागच्या वर्षीच्या परिस्थितीमुळे यावर्षी मी बेडची लावण केली. बेडची लावण मला चांगली वाटून राहिली कारण तुरीची वाढ चांगली होते आणि अति पाऊस जर पडला तर बेडपासून संरक्षण होते. आता बीजोत्पादन कार्यक्रम दप्तरीचा मी 48 नंबरचा ही जी तूर आहे दप्तरी 48 आहे. मी 3 वर्ष झाले सतत या एकाच व्हेरायटीचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतो आणि मला याच्यात समाधान आहे. खर्च जेमे तेमे काहीची सुरुवातीला खर्च करायची गरज नाही. आता मी फक्त 3 फवारणी केली आणि बाकी खर्च म्हणजे तसा काही केला नाही. बरं, याच्यामधलं अंतर काय ठेवलं तुम्ही सुरुवातीला? याच्यामधलं 8 फुटावर मी 2 तास लावले. अच्छा, 8 फुटावरती 2 तास लावले. 8 फुटावर मी 2 तास लावले आणि मधामध्ये सोयाबीन टोकन केलं. मध्ये सोयाबीन टोकन केलं. परंतु यावर्षी आता सोयाबीनची नापिकी झाल्यामुळे सोयाबीनचं उत्पन्न मला काही झालं नाही. नुसत्या तुरी शिल्लक राहिले. बरं, हे 2 याच्यामधलं अंतर 8 फूट आहे आणि असं झाडातलं अंतर किती ठेवलेलं आहे? झाडातलं अंतर जवळजवळ 2 फूट 1.5 फूट. कमीत कमी 1.5 फूट अंतर आहे. कमीत कमी 1.5 फूट आणि जास्तीत जास्त 2 फूट असं अंतर आपण ठेवलेलं आहे. आणि दप्तरी 48 वाणाची आपण लागवड जून मध्ये मला वाटते 23 जूनला केली आहे ना. 23 जूनला केली आणि आज आपल्याला अतिशय सुंदर असं आपलं इथं पीक दिसत आहे. आपल्याला एक असं पाहायचं आहे की आतापर्यंतचा आपला खर्च हा किती होऊन गेलेला आहे? माझा खर्च बियाणाचा आणि तणनाशकाच्या फवारणीचा अच्छा जवळजवळ कमीत कमी 10,000 रुपयापर्यंत तो खर्च झाला. एकरी? नाही, पूर्ण टोटल म्हणजे आपल्याकडे किती एकर मध्ये आहे? 10 एकर मध्ये. 10 एकर मध्ये 1,000-1,500 रुपये एकरामध्ये माझा तो खर्च झाला. आता मात्र फवारणीच्या वेळेस मला जवळजवळ 3 फवारण्याचा खर्च जवळजवळ 30-32 हजार रुपये. म्हणजे 30-32 हजार रुपये तो तुमचा फवारणीचा खर्च. 30 आणि 15 समजावा असेल. 40-50 हजार रुपये. आणि मशागतीचा खर्च तो मशागती केलीच नाही तरी एक तो सुरुवातीचा खर्च 10-12 हजार. म्हणजे एकंदरीत तुमच्या 11 एकर शेतीमध्ये तुम्हाला मिनिमम एक आतापर्यंत पूर्ण 50-1 हजारापर्यंत 55 हजारापर्यंत गेला. यानंतर काढणी आणि याचा खर्च शिल्लक आहे, कापणीचा शिल्लक आहे. तर तो अंदाजे किती होईल? तो आता जवळजवळ 20,000 रुपयाची कापणी. अच्छा. आणि काढणी 10-12 हजार रुपये. म्हणजे एक 30 हजाराचा तो खर्च असेल. म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे पूर्ण टोटल म्हणजे घरी माल जातपर्यंत 80 हजाराचा किंवा 85 हजाराचा खर्च लागेल है ना. तरी आपण स्वतःची मेहनत पकडत नाही याच्यामध्ये आणि ती स्वतःची मेहनत पकडली तर आपल्याला असं म्हणायला काय हरकत नाही की बाबा आणखी 30-1 हजार रुपये त्याच्यात जर टाकले तर 11 एकराला तुम्हाला एकरी 10,000 रुपये म्हणजे 1,10,000 रुपयाचा खर्च झाला. मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती होईल? आता अपेक्षित उत्पादन तुम्ही तज्ञ लोक आहे, आता तुम्ही ठरवा. मी काय सांगू? आता तज्ञ जरी असलं तरी एक शेतकऱ्याचा एक ढोबळमानाचा अंदाज असतो. माझा एकरी कमीत कमी 10 क्विंटलचा एकरी 10 क्विंटलचा अवरेज आहे आणि बीजोत्पादनचा कार्यक्रम असल्यामुळे
ती जी दप्तरी कंपनी आहे ते तुम्हाला निश्चित भाव देणार आहे. ते निश्चित भाव काय देतात ते गव्हर्नमेंटची जी किंमत आहे ते गव्हर्नमेंटची किंमत देते सुरुवातीला आणि नंतर देते बोनस. अच्छा. तर बोनस जवळजवळ 6 रुपये 7 रुपये 8 रुपये 5 रुपये असं ते ठरवते. म्हणजे जवळ समजा ना 6 अधिक 5 65. म्हणजे एक आपल्याला असं म्हणून त्याला कार्यक्रम आपल्याला निश्चितपणे 6,000 रुपये तरी मिळणार आहे. 6,000 रुपये काय वाटत कधीच मिळणार आहे. आणि 10 क्विंटल जर एकरी झाला तर साधारणपणे 60,000 रुपयाचं आज तुम्हाला ते आहे. आणि 6×10=60 आणि एकरी खर्च 10,000 जर वगळला तर आपल्याला 50,000 रुपये निश्चित नफा आपल्याला या माध्यमातून मिळू शकतो है ना. म्हणजे आज आपलं अजून गेलेलं नाही पण आपल्याला आज असं म्हणायला काय हरकत नाही. तर अशा पद्धतीनं आपण जे कुटार आहे हा कुटाराचं एक राहिलेलं ते बोनस मिळेल. कुटार बोनस आहे माझं कमीत कमी नाही काही तर 30-35 पूर्ण शेतामधलं म्हणजे 50,000 रुपये कुटाराचा बोनस सुद्धा तुम्हाला मिळेल. धन्यवाद आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. ही माहिती सर्व शेतकरी बंधूंनी ऐकावी आणि अशा पद्धतीचा जर कार्यक्रम आपण घेतला कारण आपण आज पाहतो की बोंडअळी आहे कापसावरती आणि सोयाबीनवरती सुद्धा कीड आहे आणि त्या माध्यमातून तिथं उत्पादन आपल्याला यावर्षी फार घसरलेलं असं दिसतं. मात्र अशा पद्धतीनं जर आपण हे चांगलं पीक कडधान्याचं पीक आहे आणि ते जर घेतलं तर उत्कृष्ट पद्धतीनं फायदा होऊ शकतो. मी मनोज गायदाने